नमस्कार मंडळी. एवढी बिझी आहे की मला खाजवायला सुद्धा वेळ नाही. आणि हा व्हिडिओ मी एडिट केलेला नाही, सरळ फास्ट केलं आहे आणि अपलोड केलं आहे. आणि आत्तासुद्धा मी तुमच्यासोबत लाडू करतच बोलत आहे. आदल्या दिवशी रवा पाकात भिजत घातला होता छान भाजून, सोबत मी बेसनसुद्धा भाजलं होतं. आणि त्याचे सकाळी लाडू वळून घेतले. आणि सकाळी लवकर उठून आज पिल्लूला पहिला स्कूलमध्ये घालवला, पटापट जेवण आवरलं आणि ते 2 लाडू वळून घेतले. नंतर आम्ही काल जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते ते सुद्धा व्यवस्थित कारभाऱ्यांनी पॅकिंग करून ठेवलेलं होतं. सगळे लाडू जवळजवळ तयार होत आले होते. डिंक लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू आता बाकी आहेत. बरेच लोक म्हणतात की ताई हेल्पर घे. माझी एक हेल्पर होती आमच्या सोसायटीतलीच, एकदम भारी काम करायची. म्हणजे मला जसं पाहिजे तसं लाडू वळायचा म्हणा किंवा काही भाजायला दिलं तर एकदम छान काम करायची. पण त्यांची मुलगी आता स्कूलमध्ये जाते. पहिली मुलगी स्कूलमध्ये जात नव्हती तेव्हा त्या पोरीला घेऊन इथं येत होत्या. पण आता पोरीला सकाळी घालवायचं, परत आणायला जायचं, ह्याच्यातच त्यांचा वेळ जातो. आल्यावरती खाऊ पिऊ घाला, हे बघा मेसेज येतात मध्ये मध्ये कोणाचे. आता मी काही करू पण शकत नाही. असो, पोरीला आल्यानंतर खाऊ पिऊ घालायचं, झोपी घालवायची, मग त्याच्यातच त्यांचा वेळ जातोय. आणि मग कधी संध्याकाळी पाक एकदम लाडू वळायला वगैरे बोलवलं तर येतात त्या, नाही असं नाही, पण टाईम असेल त्यांना तर येतात. आणि मी म्हणजे हेल्पर घेतली तर ती एक चांगली पाहिजे नाही का, म्हणजे तिला काम जमेल, अनुभवी असेल किंवा गरजवंत असेल. नाहीतर उगाचच आपली टंगळामंगळ करणारी असली म्हणजे ती मला पण बसवून ठेवील. असो, मी आहे एका चांगल्या हेल्परच्या शोधात. मला हेल्पर मिळाली की अगदी एकदम जोमाने आपलं काम चालू होईल. आणि बरेच लोक नाही का रिसेलिंगसाठी मागत आहेत लाडू. त्यांनासुद्धा असं सांगितलं की हेल्पर मिळाली की नक्की देईल. आणि माझे नवीन बॉक्स आलेले आहेत, हे बघा.